नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. थेट शहरातील कुंभारवाडीचा अनेक वर्षाचा पाणी प्रश्न अखेर मार्गी, नगर परिषदेच्या प्रयत्नांना यश. मध्ये लोखंडी साखर कोसळला, एका बैलाचा मृत्यू, 8 जनावरांची सुखरूप सुटका. दापोली स्वातंत्र्य दिनी अमरण उपोषणाचा इशारा, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते आक्रमक. कुणबी शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये गणवेश खरेदीवर सक्तीचा आरोप, जिल्हा परिषद सदस्य सचिन घाडगे यांची चौकशीची मागणी. सामाजिक कार्यकर्ते झीनत नाडकर आणि बिलाल नाडकर यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश. सविस्तर वृत्त. खेड शहरातील कुंभारवाडी परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षापासूनचा पाणी टंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. खेड नगर परिषदेच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला. या कामासाठी नगर परिषदेचे सभापती सतीश उर्फ पप्पू चिकणे, स्थानिक नगरसेविका रसिका खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले, मुख्य अधिकारी महादेव रोडगे तसेच पाणी समितीचे कर्मचारी यांनी सातत्यानं पाठपुरावा करत विशेष मेहनत घेतली. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कुंभारवाडीतील नागरिकांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सुटल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येते. स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे आभार मानत भविष्यातही शहरातील मूलभूत सुविधांसाठी अशाच पद्धतीनं काम सुरू राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली. नमस्कार. आम्ही कुंभारवाडीतले सर्व नागरिक 8 दिवसापूर्वी आमच्याकडे पाण्याच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या आणि गेली 5-6 महिने आम्ही ह्या पाणी प्रश्नावर सतत नगरपालिकेचे कर्मचारी आणि पाणी सभापती आमचे नगरसेवक यांच्याजवळ संपर्क साधून होतो. तरी सुद्धा आम्हाला व्यवस्थित पाणी मिळत नव्हतं. पण परवा आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर संबंधित पाणी पुरवठा सभापती दोन्ही आमचे नगरसेवक रुपाली खेडेकर आणि भूषण चिखले तसेच नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आमच्याकडे 2 दिवस येऊन त्यांनी ते सत्यता पडताळून पाहिली आणि खरंच पाणी येत नव्हतं. त्यासाठी मग वॉलची त्यांनी सेटलमेंट केली आणि तसंच आमच्या इथे एक अजून वॉल उतारास लावून जो पाणी फास्ट जात होता त्याला कंट्रोल केलं आणि आता बऱ्यापैकी आमच्याकडे पाणी यायला लागलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावात भैरीशंकर मंदिरानजीक तिजन नदीवरील लोखंडी साखर अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत साखवाखाली 8 जनावरे अडकली. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने सर्व जनावरांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र दिलीप नारायण लिंगायत यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला आणि उर्वरित जनावरे किरकोळ जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मंडळ अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी जनावरांवर तातडीने उपचार करण्यात आले असून मृत बैलाचे शवविच्छेदनही पूर्ण करण्यात आलं. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत दुर्घटनेनंतर अवघ्या 18 तासांच्या आत नुकसानग्रस्त शेतकरी दिलीप नारायण लिंगायत यांना 32,000 रुपयांच्या शासकीय आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. उपविभागीय अधिकारी आकाश लिंगाडे, तहसीलदार परीक्षित पाटील, मंडळ अधिकारी अनिल राठोड आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत ही मदत देण्यात आली. प्रांताधिकाऱ्यांनी जखमी जनावरांवर आवश्यक उपचार सुरू ठेवण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाला दिल्या असून साखर कोसळण्यामागील कारणाचा शोध प्रशासनाकडून घेतला जातोय. दापोली तालुक्यातील प्रलंबित लोकहिताच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम उर्फ भाऊ इदाते यांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी दापोली तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलंय.
दापोली एसटी आगारासाठी मंजूर झालेल्या बसची अपुरी उपलब्धता, पालघर नळपाणी योजनेचं नुकसान, किनारपट्टी भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचा विलंब, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देणं आणि तालुक्यातील जंगलतोडीची चौकशी करून वृक्ष लागवड करण्याची मागणी अशा 5 प्रमुख लोकहिताच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. सातत्यानं पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याचं इदाते यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेतं याकडे आता संपूर्ण दापोली तालुक्याचं लक्ष लागलं. रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट विक्रेत्याकडूनच शालेय गणवेश खरेदी करण्यास सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाडवे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून दापोली येथील एका ठराविक विक्रेत्याकडूनच गणवेश खरेदी करण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. तसेच या व्यवहारामागे संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांचे संगनमत किंवा आर्थिक हितसंबंध आहेत का याची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या पसंतीच्या विक्रेत्याकडून गणवेश खरेदी करण्याचं स्वातंत्र्य मिळावं, तसेच नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली असून या गंभीर आरोपांवर शिक्षण विभाग काय भूमिका घेतं याकडे आता पालकांसह जिल्ह्याचं लक्ष लागलंय. खेड खाडीपट्ट्यातील काँग्रेस कार्यालयात झिनत बिलाल नाडकर आणि बिलाल ताहिर नाडकर यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करताना अजिम सुर्वे अध्यक्ष सोबत सीमा शिंदे, जिल्हा सचिव मुराद अली लाडघरकर, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक नाझिमा तांबे, शहर अध्यक्ष तौफिक पोत्री, उपाध्यक्ष रुझिया नुरी, उजमा दुसेकर, बशीर मुजावर, माजी नगरसेवक कौसर मुजावर, माजी नगरसेवक प्रमिला कांबळे आणि जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल शेवरकर उपस्थित होते. 2 ऑगस्ट 2026 रोजी स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये नीट आणि वाणिज्य शाखेतील विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर संजय मानपाणी यांच्या हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय डॉक्टर उपेंद्र तलाठी यांच्या शुभ हस्ते सत्कार समारंभाचे मान्यवर डॉक्टर संजय मानपाणी यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि पोर्ट्रेट देऊन सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर संजय मानपाणी यांनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक विचार, सुसंवाद, सृजनशीलता आणि आनंदी वृत्ती आवश्यक असल्याचं सांगितलं. आरोग्य हीच खरी संपत्ती असून मानसिक आरोग्यालाही तितकंच महत्त्व द्यावं असं त्यांनी नमूद केलं. यश अपयशात समत्व राखणं, ताणतणावापासून दूर राहणं आणि नवीन कौशल्य आत्मसात करणं ही यशाची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सदरच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग शिखले, खजिनदार उमेश संसारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, उपाध्यक्ष जोगेश साडविलकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार संसारे, अभय तलाठी, संतोष गिल्डा, लक्ष्मीकांत पटेल, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक मैत्री दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात भेट देऊन पुस्तकांना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्री दिन साजरा केला. या प्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देत वाचन संस्कृती जोपासण्यातील त्यांच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं.
पुस्तकांशी मैत्री करून सर्वांनी ज्ञानवृद्धी करावी असं त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं. या उपक्रमाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई गुटाला, विश्वस्त आणि विकास समिती चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले तसेच विद्यार्थी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. नवजात अतिदक्षता विभागात आयोजित या कार्यक्रमात स्तनपानाचं महत्व, जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्याची गरज, पहिले 6 महिने केवळ आईचं दूध देण्याचं महत्व आणि त्यानंतर पूरक आहाराची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. परिचर्या प्रशिक्षण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी समाजाने स्तनपानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाच्या शेवटी स्तनदा मातांना पोषक खाऊचं वाटप करण्यात आलं. राजापूर तालुक्यातील शीळ बाईकवाडी येथे विविध पक्षातील कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नव्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार किरण सामंत यांनी शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना असून विकास, पारदर्शक कारभार आणि जनसेवा हेच पक्षाचं ध्येय असल्याचं सांगितलं. नव्या कार्यकर्त्यांना भगवा दुपट्टा परिधान करून पक्षात स्वागत करण्यात आलं. या पक्ष प्रवेशामुळे शीळ परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, महिला, युवक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजापूर तालुक्यातील पेंडखळे भूसजाच्या ग्राम महसूल अधिकारी हर्षला बोरसा उर्फ हर्षदा शिवलकर यांचा कोकण महसूल विभागातील आदर्श ग्राम महसूल अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं. सन 2011 पासून महसूल सेवेत कार्यरत असलेल्या हर्षुला बोरसा यांनी पारदर्शक, लोकाभिमुख आणि परिणामकारक महसूल प्रशासनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. यापूर्वीही त्यांना तालुका, जिल्हा आणि शासन स्तरावर अनेक वेळा गौरवण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल महसूल प्रशासनासह राजापूर तालुक्यातून त्यांचं अभिनंदन करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्याला आज मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण करत महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं. डॉक्टर काकोडकर म्हणाले, श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ भविष्यात देशातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून नावारूपाला येईल. विद्यापीठ हे समाजाचं प्रतिबिंब असलं पाहिजे आणि उच्च दर्जाच्या संशोधनाचा मजबूत पाया येथे सुरुवातीपासून घालण्यात आलाय. ग्रामीण भागात उभारलेलं हे विद्यापीठ शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल असं ते म्हणाले. आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यापीठांनी आपली जास्तीत जास्त ऊर्जा संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेवर केंद्रित करावी. परीक्षांचं व्यवस्थापन स्वतंत्र संस्थांकडे सोपवून विद्यार्थ्यांना ज्ञान, नवकल्पना आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित करणारं शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. यावेळी डेरवण सावर्डे परिसरात गेल्या 5 दशकात आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत या विद्यापीठामुळे देशाच्या विकासात महत्वाचं योगदान मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला विविध विद्यापीठांचे कुलपती, माजी कुलगुरू, शिक्षण तज्ञ, संशोधक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाच्या नव्या इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण देखील उत्साहात पार पडलं. कितीतरी वेळा केली की ते म्हणजे हे परीक्षांचे ज्या हे जे घोळ आहे ना, आणि अजूनही आपण त्या घोळातून बाहेर पडलेलो नाही. हे आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या युगात कुठलाही प्रकारचा म्हणजे गोंधळ न होता पार पडणं सहज शक्य आहे. आणि युनिव्हर्सिटीनी आपलं काम अध्यापनाकडे, अकॅडमिक्स रिसर्चकडे केंद्रित करावं आणि हे सगळं हे प्रोफेशनल एजन्सीजकडे सोडावं आणि त्यांच्यावर कंडिशन घालाव्या. आणि आजच्या काळात हे शक्य आहे. तर त्यामुळे आपली जी एनर्जी आहे ती 80% एनर्जी ज्या कामावर खर्च व्हायला नको तिथे खर्च होते आणि खरं म्हणजे त्याचं बदलून 80% एनर्जी ही अकॅडमिक्स रिसर्च याच्यावर व्हायला पाहिजे. आणि ते डेरवणची जी पूर्व पीठिका आहे, बॅकग्राऊंड जी तयार झालेली आहे, त्याच्याबद्दल मला म्हणजे खात्री वाटते की हे एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन, नवीन म्हणजे जगन्मान्य विद्यापीठांमध्ये जी गणना होईल. पण भारतात म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना एज्युकेशनल रिफॉर्म्स, ते रिफॉर्म्स वगैरे रिपोर्टमध्ये लिहिण्यापेक्षा एक प्रत्यक्ष उदाहरण इथे आपल्याला घालता येईल आणि ते होईल अशी माझी खात्री आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने महिलांचं आर्थिक आणि आरोग्य सक्षमीकरण या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. ओंकार एज्युकेशनल ट्रस्टच्या अध्यक्षा डॉक्टर प्राध्यापक रोहिणी दीपक ओतारी यांनी विद्यार्थिनींना आर्थिक साक्षरता, बचत, गुंतवणूक, विमा उद्योजकतेची संधी तसेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याचं महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद देसाई यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणासोबत आर्थिक स्वावलंबनासाठी विविध कौशल्ये आत्मसात करण्याचं आवाहन केलं. प्रथम आणि द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला. कणकवलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामकाजाचं कौतुक करत महत्त्वाची घोषणा केली. विधानसभेत निलेश राणे महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला असून त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं वचनही बावनकुळे यांनी दिलं. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री तथा माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. महसूल मंत्री म्हणून नारायण राणे यांनी अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले असून त्या निर्णयांचा भक्कम पाया आजही कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्या निर्णयांचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत असं सांगतानाच कोकण दौऱ्यावर येण्यापूर्वी आपण नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.